हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आर सर्च इंग्लिश. सो स्टुडंट, आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 8 इंग्लिश या विषयातील सेकंड लेसन अँड्रोक्लस अँड द लायन. सो लेट्स गेट स्टार्टेड. Long ago, there lived a kind, gentle and courteous man called Androclus. खूप दिवसांआधी एक दयाळू, चांगला आणि सभ्य असा अँड्रोक्लस नावाचा माणूस राहत होता. बट ही हॅड अ व्हेरी क्रूल मास्टर. पण त्याचा मालक अतिशय दृष्ट होता. इन दोज डेज, किंग, नोबेल्स अँड अदर वेल्दी मेन यूज पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. त्या दिवसांमध्ये राजा, सामंत आणि इतर श्रीमंत माणसं गरीब लोकांना गुलाम, स्लेव्स म्हणजे गुलाम म्हणून वापरायचे. अँड्रोक्लस वॉज अ स्लेव. अँड्रोक्लस सुद्धा एक गुलाम होता. द स्लेव्स वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. आणि गुलामांना आपल्या मालकासाठी जबरदस्तीनं काम करावं लागायचं. दे हॅड टू डू वॉट देअर मास्टर टोल्ड देम. जे त्यांचा मालक त्यांना करायला सांगेल त्यांना ते करावंच लागत होतं. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. त्यांच्याकडे कुठल्याच प्रकारचं स्वातंत्र्य किंवा अधिकार नव्हते. इवन व्हेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर, दे कुड नॉट लिव्ह हिम. जरी ते आपल्या मास्टर म्हणजे मालकाकडून खुश नसले तरी ते त्याला सोडू शकत नव्हते. लिव्ह म्हणजे सोडणे. दे वर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर, हावेवर वेक्ड ही माईट बी. ते सर्व गुलाम कायद्यानं बांधील होते आपल्या मास्टरची आज्ञा ऐकण्यासाठी, तो कितीही दृष्ट असला तरीही. अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विक्ड मास्टर. अँड्रोक्लसला त्याचा निष्ठुर आणि दृष्ट मालक आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार्व्ड हिज स्लेव्स अँड ऑफन विप्ड देम. त्याचा मालक आपल्या गुलामांना उपाशी ठेवायचा आणि कधीकधी मारझोड सुद्धा करायचा. अँड्रोक्लस फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. अँड्रोक्लसला वाटायचं की अशा मालकाची सेवा केल्यापेक्षा मृत्यू पुरला. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. आणि अँड्रोक्लस एका संधीच्या शोधात होता. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट, ही एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रूल मास्टर. आणि जसा त्याला पहिला चान्स भेटला, पहिली संधी मिळाली, तसा तो आपल्या मास्टरच्या, आपल्या मालकाच्या, आपल्या दृष्ट मालकाच्या तावडीतून निसटून पळाला. नाव ऑल्दो अँड्रोक्लस हॅड दिस रन अवे, ही वॉज नॉट अ कावर्ड. जरी अँड्रोक्लस पळून गेला असला तरी अँड्रोक्लस हा भित्रा, कावर्ड म्हणजे भित्रा नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. तो फॉरेस्टमध्ये, जंगलामध्ये राहायला लागला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम द फॉरेस्ट. जंगलामध्ये फिरणाऱ्या प्राण्यांना तो घाबरत नव्हता. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. डोक्यावर छत नसलं तरीही त्याला त्याची काहीही पर्वा नव्हती. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो वेअर एव्हर ही विश्ड. आणि तो खुश होता कारण आता तो एखाद्या पक्षासारखा स्वतंत्र होता आणि त्याला वाटेल तिकडे तो जाऊ शकत होता. वन डे ॲज ही वॉज वंडरिंग इन द फॉरेस्ट, ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. एक दिवस असंच जंगलामध्ये भटकत असताना अचानक तो एका सिंहाच्या समोरासमोर आला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टर्न अँड फ्ली. त्याची पहिली रिॲक्शन अशी होती की वळावं आणि दूर पळून जावं. फ्ली म्हणजे पळून जाणे. बट व्हेन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. बट जेव्हा त्यांनी बघितलं की सिंहाने त्याला बघितल्यावर सुद्धा सिंह जागचा हल्ला सुद्धा नाही. इट नायदर ग्रोल्ड नॉर रोवर्ड. त्या सिंहाने गर्जना सुद्धा केली नाही किंवा तो गुरगुरला सुद्धा नाही. इट लुक्ड ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. त्या उलट तो सिंह अँड्रोक्लसकडे खूपच दुःखद नजरेनं पाहत होता. सिंहाला पाहून असं वाटत होतं की तो खूप पेन म्हणजे खूपच त्रास त्याला होत असावा किंवा तो खूपच कष्टात, त्रासामध्ये आहे. अँड्रोक्लस पॉज्ड, देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन, स्टेप बाय स्टेप. अँड्रोक्लस थांबला आणि तो खूपच काळजीपूर्वक सिंहाकडे चालू लागला, हळूहळू, स्टेप बाय स्टेप. द लायन मोन अँड व्हिम्पर्ड.
त्या सिंहाने सुद्धा कणल्यासारखा आवाज काढला, अतिशय दुःखात असल्यासारखा त्यांनी आवाज काढला. प्लीज हेल्प मी, इट्स आय सेम टू से. सिंहाचे डोळे बघून असं वाटत होतं की तो अँड्रोक्लसकडे मदत मागतो आहे. When Androclus drew near, the lion lowered its head and began to lick its paw. आता जेव्हा अँड्रोक्लस लायनच्या जवळ पोहोचला तेव्हा लायननी सिंहाने आपलं डोकं खाली घेतलं आणि आपल्या समोरचा पंजा तो आपल्या जिभेने चाटू लागला. पॉ म्हणजे पंजा. Then Androclus saw that the lion's paw was wounded, sore and swollen. आणि तेव्हा अँड्रोक्लसने बघितलं की लॉयनचा जो पंजा आहे, सिंहाचा पंजा, तो जखमी सुजलेला होता. On a closer look, Androclus noticed that a big thorn had pierced one of the lion's toes. आणि जेव्हा जवळून अँड्रोक्लसने बघितलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की लॉयनच्या पंजामध्ये एक मोठा थॉर्न म्हणजे काटा घुसलेला आहे. So this is the cause of the lion's distress, thought Androclus. अँड्रोक्लसने विचार केला की अच्छा, या सिंहाच्या दुःखामागचं हे कारण आहे. Summoning up all the courage, Androclus stretched his hand slowly towards the injured paw. आपली सगळी हिम्मत गोळा करून अँड्रोक्लसने आपला हात त्या लॉयनच्या पंजाकडे नेला. He was afraid that the lion would attack him if he touched its swollen paw. अँड्रोक्लसला भीती होती की जर त्याने सिंहाच्या जखमी पायाला हात लावला तर सिंह त्याच्यावर अटॅक म्हणजे हल्ला करेल. But the lion seemed to understand his good intention. But कुठेतरी सिंहाच्या लक्षात आलं होतं की तो अँड्रोक्लस त्याला मदत करायसाठी गेलेला होता. Androclus took the paw in his hand. Androclus took the paw in his left hand. अँड्रोक्लसने आपल्या डाव्या हातामध्ये सिंहाचा पंजा पकडला. Deftly he pulled out a thorn. आणि अतिशय चपळाईने त्यांनी सिंहाच्या पायातून काटा काढून टाकला. Then, tearing in a piece of his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. त्यानंतर स्वतःच्या कपड्याचा एक चिंधी फाडून अँड्रोक्लसनी लायनच्या पायाची जखम बांधून काढली. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. आणि अँड्रोक्लसला सुद्धा आश्चर्य वाटलं जेव्हा त्यांनी पाहिलं की सिंहाने अँड्रोक्लसच्या हातावर चाटलं आणि एक प्रकारे आभार अँड्रोक्लसचे त्यांना व्यक्त केले, कारण अँड्रोक्लसने सिंहाला खूपच त्रासामधून मुक्त केलं होतं. अँड्रोक्लस रिमेन्ड विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. जोपर्यंत सिंह पूर्वीसारखा चालू शकत नाही तोपर्यंत अँड्रोक्लस त्याच्यासोबतच राहिला. ही वुड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. अँड्रोक्लस जंगलामध्ये शिकार करायचा आणि आपली शिकार त्या बिचाऱ्या सिंहासोबत, जंगली श्वापदासोबत वाटून घ्यायचा. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वुंड. रोज तो सिंहाची जखम स्वच्छ करायचा आणि पुन्हा ती योग्य चांगल्या कपड्याने बांधून काढायचा. Soon the lion was able to move about. लवकरच लायन आपल्या त्रासातून बरा झाला आणि चालू फिरू लागला. Many times it followed Androclus wherever he went. आणि बऱ्याचदा अँड्रोक्लस जिथे जायचा तिथे सिंह त्याच्या मागे जायचा. In the meanwhile, Androclus' master had complained to the authorities that his slave Androclus had run away. मध्यंतरी असं झालं की अँड्रोक्लसचा जो मालक होता त्यांना त्या शहरातल्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली की त्याचा एक गुलाम पळून गेलेला आहे. Soldiers were sent in all direction to capture Androclus. सगळ्या दिशेनं सैनिक अँड्रोक्लसला शोधायसाठी पाठवण्यात आले. They searched for him high and low but couldn't find him. त्या सैनिकांनी सगळीकडे अँड्रोक्लसचा शोध घेतला पण त्यांना अँड्रोक्लस कुठे सापडला नाही. At last they came to the forest where Androclus lived. आणि सरतेशेवटी ते त्या जंगलामध्ये आले जिथे अँड्रोक्लस राहत होता. So it so happened that Androclus had gone out alone that day while the lion rested near the cave. त्या दिवशी अँड्रोक्लस एकटाच जंगलामध्ये गेला होता आणि सिंह आपल्या गुहेशेजारी आराम करत होता. Both of them fell into the hands of the soldiers. आणि ते दोघंही सैनिकांच्या हाती लागले.
द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. सैनिक त्यांना धरून शहरामध्ये पुन्हा घेऊन गेले. दे पुट अँड्रोक्लस इन अ चेन्स इन अ प्रिझन. त्यांनी अँड्रोक्लसला जखडून तुरुंगामध्ये टाकून दिलं. द लायन वॉज केज्ड. आणि सिंहाला सुद्धा पिंजऱ्यामध्ये कैद करण्यात आलं. इन दोज डेज people who were found to be guilty of a serious crime were fed to the wild beast. ज्या लोकांवर अतिशय गंभीर गुन्हा सिद्ध होत होता त्या लोकांना जंगली श्वापदांना खाऊ घालायची शिक्षा देण्यात येत होती. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम. आणि एखाद्या मालकाकडून पळून जाणे हा सुद्धा त्या काळातला खूप मोठा गुन्हा होता. देअरफॉर अँड्रोक्लस टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बीस्ट. म्हणून अँड्रोक्लसला सुद्धा एखाद्या जंगली प्राण्याच्या श्वापदाच्या पुढे फेकून देण्यात येणार होतं. ही शिक्षा त्याला देण्यात येणार होती. ऑन द अपॉइंटेड डे द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. ठरलेल्या दिवशी सम्राट सर्कसमध्ये आले आणि आपल्या जागेवर जाऊन बसले. द क्राऊड चिअर्ड लाऊडली. गर्दी मोठमोठ्यांना जल्लोष करू लागली. द ट्रम्पटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँड्रोक्लस वॉज ब्रॉट इन टू द अरिना. मोठमोठ्यानं नगारे वाजायला लागले आणि अँड्रोक्लसला अरिना म्हणजे जिथं तो खेळ होणार होता त्या खेळाच्या ठिकाणी त्या मैदानात आणण्यात आलं. हिज चेन्स वेअर अनबाउंड. त्याच्या चेन्स साकड्या काढून टाकण्यात आल्या. ही फेल्ट वीक अँड डिसमेड. अँड्रोक्लसला खूपच निराश आणि कमजोर वाटत होतं. ही वॉज सर्टन दॅट दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. आणि त्याला खात्री होती की आज त्याच्या जीवनातला शेवटचा दिवस आहे. ॲट द अपोजिट एंड अ गेट वॉज रेज्ड. अ फेरोसियस लायन वॉज रिलीज इन टू द अरिना. त्या मैदानातल्या विरुद्ध दिशेने एक गेट उघडलं गेलं आणि त्यातून अतिशय अक्राळ विक्राळ रूपाचा एक सिंह मैदानामध्ये उतरला. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोसियस. आणि त्याला अजूनच भयंकर करायसाठी त्याला बऱ्याच दिवसापासून उपाशी ठेवण्यात आलेलं होतं. अँड्रोक्लस वॉज फिल्ड विथ फिअर बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट. अँड्रोक्लस भीतीनं गारटला पण तरी तो लढण्यासाठी सज्ज झाला. द लायन सॉ अँड्रोक्लस अँड रश टुवर्ड्स हिम बाउंडिंग अँड रोअरिंग. लायननी सिंहाने जसं अँड्रोक्लसला बघितलं तसं तो धावत अँड्रोक्लसकडे येऊ लागला आणि जोरजोरानं गर्जना करू लागला. बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक. बट अचानक तो सिंह थांबला. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड. आणि सिंह हळूहळू अँड्रोक्लसकडे येऊ लागला आणि त्या सिंहाचा राग आता कुठल्या कुठं पडून गेलेला होता. अँड्रोक्लस सॉ दिस टू. इच फ्रेंड रिकग्नाइज द अदर. अँड्रोक्लसने सुद्धा त्या सिंहाला बघितलं आणि शेवटी दोन्ही मित्रांनी एकमेकांना ओळखलं. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लस अगेन. बट व्हेन इट रीच्ड हिम इट बिगन टू पर अँड रब इट्स नोट्स अगेन्स्ट हिम. सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा त्यांनी बघितलं की सिंह अँड्रोक्लसकडे तर गेला पण यावेळेस त्यांनी अँड्रोक्लसवर हल्ला केला नाही तर तो आपलं नाक आणि आपलं डोकं अँड्रोक्लसच्या कुशीमध्ये खुपसू लागला. अँड्रोक्लस हग्ड द लायन. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. अँड्रोक्लसने सुद्धा सिंहाला मिठी मारली आणि तो आनंदानं रडू लागला. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच दिस टेंडर साय इन ग्रेट वंडर. सगळे प्रेक्षक आणि सम्राटसुद्धा हे दृश्य खूपच आश्चर्यानं पाहत होते. पीपल बिगेन टू चिअर अँड्रोक्लस अँड आस्क्ड फॉर हिज रिलीज. लोक आता अँड्रोक्लसकडून घोषणा देऊ लागले आणि त्याला सोडून द्यायची इच्छा बोलून दाखवू लागले. द एम्परर आस्क्ड अँड्रोक्लस टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंज बिहेवियर. सम्राटांनी सुद्धा अँड्रोक्लसला सिंहाच्या अशा विचित्र वागण्याबद्दल खुलासा मागितला. वेन he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between man and the beast. संपूर्ण गोष्ट ऐकल्यावर राजाला सुद्धा एक मानव आणि एक जंगली श्वापद यांच्या मैत्रीबद्दल खूपच सहानुभूती वाटली. ही ऑर्डर दॅट अँड्रोक्लस शुड बी सेट फ्री. आणि शेवटी एम्परर म्हणजे सम्राटांनी अँड्रोक्लसला स्वातंत्र्य करून टाकलं. ही वुड नो लॉंगर बी अ स्लेव. आता यानंतर अँड्रोक्लस कधीच स्लेव म्हणजे गुलाम बनणार नव्हता. आता तो स्वतंत्र झाला होता. वेन द एम्परर आस्क्ड अँड्रोक्लस व्हॉट अदर रिवॉर्ड ही वुड लाईक. जेव्हा सम्राटनी
अँड्रोक्लसला विचारलं की त्याला अजून कुठलं बक्षीस हवं आहे. अँड्रोक्लस रिप्लाइड दॅट ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ. अँड्रोक्लस म्हणाला की त्याला स्वतःसाठी काहीही नको आहे. बट ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री टू. पण सिंहाला सुद्धा स्वतंत्र करायची विनंती त्यांनी केली. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. अशा प्रकारे दोन्ही मित्र पुन्हा फॉरेस्टमध्ये गेले आणि एक स्वतंत्र जीवन आपलं जगू लागले. I hope this video is helpful for you all. I'll see you in another video. Till then, take care. Goodbye.